अगदी आपण विशाल, ह्या दोन बाजू आहेत, त्या दोन बाजूंपैकी नेमकी कुठली बाजू खरी आहे हे आता थोड्या वेळात स्पष्ट होईल। पण महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी हे आता वाहनामध्ये बसून निघून जात असल्याचं चित्र आपल्याला समोर पाहायला मिळते। हे सर्व कर्मचारी आज सकाळी 9च्या सुमारास इथे दाखल झाले होते। कंगना राणावत यांच्या पाले हिल इथल्या कार्यालयाच्या समोर हे सर्वजण आले होते आणि त्यांनी आतमध्ये किमान जवळपास 1.5 ते 2 तास घालवलेले आहेत। त्यांना जे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सांगितलेलं आहे ते त्यांनी तोडलं आहे आणि ते आता पुढे चाललेले आहे। आपण दुसरी गाडी सुद्धा बघतोय, दुसरी गाडी सुद्धा अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी भरलेली आहे आणि हे सर्व कर्मचारी आता इथून निघून जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अतिक्रमण विरोधी पथकाचे जे कर्मचारी आहेत, जे मुख्य तोडफोड करण्याचं काम करतात ते कर्मचारी, ते सर्व आपल्या सामान सुमानासह आपले हातोडे, आपले ज्या सीग आहेत, पुन्हा पार आहे, त्याचबरोबर जे फावडे आहेत यांच्यासह इथून निघत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पण महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी हे अजूनही घटनास्थळी आहेत। बुलडोझर देखील आता इथून चालू झालेला आहे, बुलडोझर देखील आता इथून निघेल का हे आता आपल्याला इथून पाहावं लागेल। आपण थेट लाईव्ह दृश्य बघत आहोत। कंगना राणावत यांच्या ऑफिसच्या बाहेरची ही दृश्य आहेत। जवळपास 12:45 झालेली आहे, 46 मिनिटं झालेली आहेत। जवळपास 10च्या सुमारास ही कारवाई सुरू झाली। 10, 11, 12 म्हणजे साधारणतः 2.5 ते पावणे 3 तास ही कारवाई सुरू होती। आणि आपण समोर ही दृश्य बघतो आहे, बुलडोझर कशा प्रकारे ऍक्शन मध्ये आलेला आहे। हा बुलडोझर जिथे थांबतोय का निघून चाललाय हे आता आपल्याला इथे पाहावं लागणार आहे। बुलडोझर आणि पुढे 2 वाहन आहेत, या वाहनांमध्ये मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी बसलेले आहेत। हे सर्वच कर्मचारी आता त्यांच्या महापालिकेच्या वाहनामध्ये बसून इथून निघून चाललेले आहेत। मात्र अजूनही कंगना राणावत यांच्या ऑफिसमध्ये महापालिकेचे कर्मचारी आणि मुंबई पोलीस हे उपस्थित आहेत। समोरच्या बाजूला आपण ही थेट दृश्य पाहत आहोत। बुलडोझर मात्र अजूनही इथे उभा आहे। नेमकं आता या महापालिकेच्या सर्व अतिक्रमण विरोधी पथकाला पुढचे काय आदेश मिळालेले आहेत हे आता थोड्याच वेळात समजू शकणार आहेत। आपण हे समोर लाईव्ह दृश्य बघतोय, एक मोठ्या प्रमाणात हलचल आहे। आपण थेट बघतोय की बुलडोझर देखील इथून आता निघून जाणार आहे। अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी इथून एकापाठोपाठ एक निघत चाललेले आहेत, त्यांचं काम संपूर्ण झालेलं आहे। त्या पाठोपाठ बुलडोझरचं देखील काम जे आहे ते झालेलं आहे, त्यामुळे बुलडोझर देखील आता इथून निघत आहे। पण महापालिकेचे कर्मचारी नेमकं आता काय करणार? जे त्यांना निर्देश होते की जेवढा अनधिकृत भाग आहे तो तोडायचा आहे, ते तोडून आता महापालिकेचे अधिकारी निघत आहेत का? ते ज्या कामासाठी आलेले आहेत ते काम त्यांचं पूर्ण झालंय का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। आपण समोर ही दृश्य पाहत आहोत, अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी निघून गेले, त्याचबरोबर बुलडोझर देखील निघून गेलेला आहे। हा तोच बुलडोझर आहे विशाल। या बुलडोझरच्या साहाय्याने कंगना राणावत यांच्या ऑफिसचा जो बाहेरील सिमेंट कॉन्क्रीटचा सज्जा असलेला जो भाग आहे तो तोडण्यात आलेला आहे। आतमध्ये अतिक्रमण विरोधी पथकाने काम केलेलं आहे। आपण इथे पाहू शकतो थेट दृश्य, मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक त्यांचं अतिक्रमण विरोधी काम जे आहे, तोडकाम ते करून कंगना राणावत यांच्या ऑफिसमधून निघून पुढे चाललेलं आहे। आतमध्ये अजूनही कंगना राणावत यांच्या ऑफिसमध्ये अजूनही महापालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत, मुंबई पोलीस उपस्थित आहेत। नेमकं आता पुढे काय घडतंय हे पाहावं लागणार आहे विशाल। बरोबर, नेमकं पुढे काय घडतं हे आता बघावं लागणार आहे। महापालिकेचा अतिक्रमण पथकाचे जे कर्मचारी आहेत त्यामध्ये मग ह्या तोडकाम करणारे तिथले कर्मचारी असतील किंवा इतर अधिकारी असतील, ते सगळेच आता तिथून निघून गेलेले आहेत। त्यामुळे अर्थात हे लक्षात येत नाहीये, पण 2 गोष्टी आहेत ज्या समोर आपण ठेवू शकतो। एक तर आतमध्ये जिथं जिथं नियमाला धरून बांधकाम करण्यात आलेलं होतं, नियमाला धरून जे बांधकाम नव्हतं ते सगळं बांधकाम जे ते तोडण्यात आलं, ते काम पूर्ण झालंय। नाहीतर आता कंगनाच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे, हा विषय न्याय प्रविष्ट आहे, म्हणून न्यायालयाचे पुढले आदेश येऊस्तर तोडकाम थांबवा, हा देखील एक संकेत आहे। म्हणून हे काम थांबवण्यात आलेलं आहे, म्हणून ते तिथून निघून गेलेत का, हा देखील एक मुद्दा आहे। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।